विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण शिष्यवृत्ती व नवोदय मधील गणित हा चॅप्टर शिकवताना किंवा हा चॅप्टरचा अभ्यास करताना काटाकाटीचा भागाकार येणं खूप महत्त्वाचं असतं बघा. म्हणजे काय की प्रत्येक उदाहरणामध्ये काटाकाटीचे गणित असतात किंवा काटाकाटीचा भागाकार या ठिकाणी करावा लागतोच. आणि ज्यांना ही काटाकाटी येत नाही अशाला हे गणित येतंय, पण काटाकाटी न आल्यामुळे ते गणित चुकू शकतं. त्याच्यामुळं काटाकाटी कशी करायची हे अगदी सोप्या भाषेत या ठिकाणी आपण शिकणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून 2दा-3दा जर पाहिला तर निश्चितपणे तुम्ही एका दिवसामध्ये काटाकाटी शिकताल. तर बघा की आता हे आहे 8/2, 8/2 किंवा 8/2 आहे. मग या 2नी काय करायचं, आपल्याला 8ला भागायचंय. मग आता आपण उभा भागाकार करताना काय करतो, असं लिहितो ना. मग आपण भाग घालताना काय करतो, बेक बे, बे 2 4, बे 3 6, बे चौक 8 असं करतो आणि इथं बाकी 0 उरते. परंतु याला वेळ जातो आणि उदाहरणामध्ये, गणिताच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी जितक्या लवकर उदाहरणं सोडवताल तितक्या लवकर तुमचा पेपर कव्हर होतो. त्याच्यामुळे हे या पद्धतीची उभ्या पद्धतीचा भागाकार किंवा काटाकाटी पद्धतीचा भागाकार तुम्हाला येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बघा हे कसं करायचं, हे तर येते आपल्याला, पण हे कसं करायचं तर इथं बघा, आता छेदस्थानी जी संख्या आहे 2, त्या 2नी काय करायचं, या 8ला भाग घालायचा. मग कसा भाग घालायचा, तर 2चा पाडा 8 येईपर्यंत म्हणायचं. म्हणूया आपण बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे चौक 8 आले की नाही. बे चौक 8 कोणत्या स्थानाला आला तर 8 कितव्या स्थानावर आलं तर चौथ्या. बघा इथं आपण पाडा लिहूया वाटलंस, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे चौक 8. इथं आलं 1 2 3, चौथ्या नंबरला आला 8. म्हणून बे 1 बे आणि बे चौक 8 चौथ्या नंबरला आल्यामुळे ते 4चा भाग या ठिकाणी बसला. झालं, आलं का नाही उत्तर. इथं पण 4 आलं होतं, इथं पण 4 आलं. अशा आता हे एक अंकी उदाहरण आहे. आता याच्यानंतर 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी उदाहरण आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आता आपण एक दुसरं उदाहरण पाहणार आहोत. 48/4 यांची काटाकाटी कशी करायची. कारण आता आपण मग पाहिलं की 2ने काटाकाटी केली, 2चा पाडा म्हटलं आपण, चौथ्या नंबरला आलंय. पण आता 4चा पाडा म्हटल्यानंतर 4च्या पाड्यामध्ये तर 48 नाहीये, कारण 4चा पाडा 40 पर्यंत संपतो. 48 ही 40 पेक्षा मोठी संख्या आहे. मग हे कसं करायचं, मग अशा वेळेस काय करायचं, इथं 2 अंक आहेत ना, मग पहिला अंक बघायचा. पहिला किती, 4. मग पहिला अंक 4च्या पाड्यात आहे का बघायचं आणि पहिल्याच अंकाला, या 8चा विचार करायचा नाही, पहिल्यांदा या 4चाच विचार करायचा आणि तो 4च्या पाड्यामध्ये ते 4 आहे का बघायचं. मग हो आहे, 4 1 4 पहिल्याच नंबरला आहे. 4 1 4 कितव्या नंबरला, जितक्या नंबरला असेल तितक्याचा वर भाग द्यायचा, म्हणजे तितकं ते उत्तरामध्ये लिहायचं. 4 1 4. आता 8 4च्या पाड्यामध्ये, आता 8, आता बघायचं 8 आहे का, तर म्हणा 4चा पाडा 4 1 4 4 2 8, 2 नंबरला 8 आहे म्हणून 4 2 8 आणि याचं उत्तर आलं मग 12. अतिशय सोप्या पद्धतीने 4 1 4 आणि 4 2 8 हे 2 अंकाला सुद्धा कसं भागायचं हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा यानंतर पुन्हा एक साध्या पद्धतीचं 2 अंकीच आहे, परंतु थोडंसं वेगळं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता मग पाहिलं आपण की 48/4 पाहिलं. आता हे 75/3. मग 3ने काय करायचं, 75ला भागायचं. 75 तर 3च्या पाड्यामध्ये नाही आहेत. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 आहे का बघायचं 3च्या पाड्यात. आपण आता 3चा पाडा लिहूया. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18. ठीक आहे, इथपर्यंतच लागेल आपल्याला. बरं, प्रत्येक वेळेस पाडा लिहायची गरज नाही, हे नवीन असल्यामुळं तुम्हाला लक्षात यावं म्हणून या ठिकाणी पाडा लिहिलाय. मग आता 3च्या पाड्यामध्ये 7 आहे का बघायचं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9 नाहीये. मग 7 पेक्षा कुठली लहान संख्या आहे 3च्या पाड्यामध्ये, ही 7 तर नाही ना, मग 7 पेक्षा लहान बघायची. मग 7 पेक्षा लहान, 9 तर मोठी, मग 6 लहान आहे, 6 आहे का नाही. मग 6 कितव्या नंबरला आहे,
दुसऱ्या नंबरला आहे. मग 3 1 3, 3 दुसऱ्या नंबरला असलं 3 2 6 चा भाग दिला आपण. 3 2 6, कारण 7 नाहीये, 7 पेक्षा लहान 6 घ्यायचे आणि ते दुसऱ्या नंबरला असल्यामुळे 3 2 6. आता आपण भाग कितीचा दिला आहे? 2चा भाग दिलाय. 3 2 6. मग 3 2 काय केलं इथं? 6 आलं. 6. मग हे 3 2 6 केल्यानंतर इथं जी संख्या आहे 7, त्या 7 मधून हे 6 काय करायचे? वजा करायचे. इथं जी संख्या आहे त्याच्यामधून हे ज्याचा भाग दिला आपण, ज्याचा भाग दिल्यानंतर 3 2 6 केला आपण, ते 7 मधून 6 गेले, 1 उरतो. मग बघा इथं 3 2 6, 6 गेले, आता 1 राहिला. मग किती राहिला? 1 राहिला. म्हणजे 6 पासून ही संख्या येईपर्यंत मोजायचं, 7 येईपर्यंत मोजायचं. 3 1 3, 3 2 6 आणि 6च्या पुढं 6चा दिल्यानंतर इथली संख्या येईपर्यंत पुन्हा मोजायचं. 6 7 म्हणजे एकच उरतो. तो जो 1 उरतो ना, तो पुढच्या संख्येच्या मागे लिहायचा इथं बरोबर. इथं मागे लिहिल्यानंतर इथं काय झालं? 15 झालं, आहे की नाही? मग आता या 15ला हा किती पण उरू द्या, प्रत्येक वेळेस इथं 2 उरले तरी पुढच्या संख्येच्या मागे लिहायचे, 3 उरले तरी पुढच्या संख्येच्या मागे लिहायचे, 5 उरले तरी पुढच्या संख्येच्या मागे लिहायचे. पुढच्या संख्येच्या मागे लिहिल्यामुळे तिथं या दोन्ही मिळून जी संख्या तयार होती 15 झाली. आता ते 3च्या पाड्यामध्ये हे 15 आहे का बघायचं. इथं आपण लिहिलंय 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. कितव्या नंबरला आहे? 5व्या नंबरला. मग 3 5 15. संपलं. म्हणजे असा याचं उत्तर किती आलं? 25. ओके. या पद्धतीने हे आपण काटाकाटी शिकलो आहोत. अशाच पद्धतीचे अजून नवीन उदाहरणं या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओ ज्या वेळेस येतील त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळेल.